सासूबाई सांगा जरा सुनेबद्दल, कशी आहे सून? चांगली आहे सून माझी. काम बी सांगितलं ऐकते विकते हो. सगळं करते. आणि लग्नानंतर मुलगा काय बदलला का हो? नाही नाही काय नाही नाही? बदललं नाही. पण हे माहिती होतं तुम्हाला असं? नाही नाही माहिती नव्हतं आम्हाला नाही? काय नाही. गेल्यानंतर मला सगळं समजल्यानंतर मी रडत होतो. पोरा येऊन मला चिडवतात का दिनेश तुझा लेक गेला. पण आता बरं वाटतंय? हा बरं वाटतं. सून चांगली आहे? चांगली. बरं बरं द्या. माझी चारही मुलं चारही सुना चांगल्या आहेत, व्यवस्थित, तुम्ही खुश आहात, खुश, समाधानी आहात तुम्ही? समाधानी. सुनांच्या बाबतीत हा. अजून कोण बोलणार? द्या. मी त्यांचा छोटा धीर आहे. दोघं पण उत्तम आहेत, चांगले स्वभाव आहेत. बरं, जेव्हा हे लग्न केलं तेव्हा तुमच्याकडे येत होते ना सगळे? हां, मग तुम्हाला टेन्शन नाही आलं तेव्हा? कंपनीत गेटवर यायचे तर टेन्शन यायचं थोडंफार, पण एकसारखे 4-5 गाड्या घेऊन यायचे तर काय झालं समजत नव्हतं. पण तुम्हाला काहीच माहीत नव्हतं? मला माहीत नव्हतं. मला एक म्हणजे गावातले एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, ते बोलले तुझा भाऊ गेला आहे, त्याला मारू विरू नका. मला समजलंच नाही मला कोणाला मारायचं काय कोणाला. त्यामुळं नंतर समजलं ते असं असं झालं आहे, ते बाहेर गेलं आहे. लग्न झालेलं आहे, लग्न म्हणजे झालं. चांगलं आहे. पण कशी आहे, वहिनी चांगली आहे? हां, चांगलेच. चांगली आहे ना? बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात तुम्ही आहात. क्षमा मागायची असेल तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला द्या? क्षमा मागायची झाली तर माहेरच्यांची सगळ्यांचीच मागेन, कारण मी त्यांना नकळत दुखावलंय. या कॅमेऱ्यात बघून सांगा. माझी खूप इच्छा आहे, मला सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी सांभाळून घ्यावं. माझी चूक झाली, माझं चुकीच्या पद्धतीने केलं मी, पण मी सुखात आहे. खूप छान चाललंय माझं सगळं. माझं छोटं बाळ, माझे मिस्टर, मी खूप छान आहे, सुखात आहे. तुम्ही मला फक्त आपलंसं करा एकदा. माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि मी तुमची माफी मागते, माझी चूक झाली म्हणून मी तुम्हाला नकळत दुखावलं. बरं, आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला द्या? धन्यवाद द्यायचे झाले तर माझे मोठे दीर सतीश दादा आणि मोठ्या ताई, मोठ्या जाऊबाई पद्माताई, त्यांचं आणि ह्यांचे सगळा मित्रपरिवार, यांना सगळ्यांना थँक्यू म्हणेन की त्यांनी मला खूप सपोर्ट केला, आजपर्यंत करतायत. त्यांचे सगळ्यांचे आभार. जर माफी मागायची झाली तर मी माझ्या कुटुंबाची, पूर्ण कुटुंबाची मागेल, कारण मी त्यांच्या नकळत हे पूर्ण हे केलं.